डुडी सर, प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही सगळं याचं सादरीकरण केलं, लोकांना सगळी प्रकल्पाची माहिती दिली आहे. तर मी आपला फोन स्पीकरवर ठेवतो जेणेकरून ते सगळे ऐकतील. तर डुडी साहेब, आमची सगळ्यांची विनंती आहे की या जनसुनावणीच्या संदर्भामध्ये अनेक मतमतांतर आहेत, अनेक शंका आहेत. तर एक तर या संदर्भातली एक बैठक आपण तातडीनं आयोजित करावी आणि सगळ्यांचं निराकरण होईपर्यंत ही जनसुनावणी स्थगित करण्यात यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. ठीक आहे, मला याच्याबद्दल आपलाही पत्र आला होता जी, आणि स्थानिक जे आमदार साहेब आहेत त्याचंही पत्र आलं आहे जी, आणि त्याच्याबद्दल मी 19 ऑगस्टला एक बैठक ठेवतो. बरं, 19 ऑगस्टला. तर त्याच्यामध्ये आपण सर्व जे अधिकारी आहे याच्याशी निगडीत, बरं, MPCB, इरिगेशन डिपार्टमेंट, सर्व डिपार्टमेंटच्या लोकांना आम्ही बोलून घेतो. जी, त्या मीटिंगमध्ये आपल्यालाही आमची विनंती देतील की आपण उपस्थित राहा. स्थानिक जे आमदार आहे, आमदार साहेब, त्यांना आपण बोलून घेऊ. आणि जे गाव प्रभावित होत आहेत, म्हणजे असे तर सर्व लोक येतील आणि मग मीटिंगचा काही आउटकम निघणार नाही. सर, तो जे गाव प्रभावित होत आहेत त्या गावाचे जे सरपंच आहेत, प्रभावित म्हणजे जे याचे बाधित होतात, स्कोपमध्ये येतोय, तर त्याचे सरपंचाला आपण मीटिंगमध्ये बोलून घेऊ 19 ऑगस्टला. बरं, आणि तेव्हापर्यंत लोकांना, कारण काय की जे मला एवढं समजलं त्याच्यामध्ये असं झालं आहे की लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झालेले आहेत. होय, प्रोजेक्ट बद्दलची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे. होय, तर ते लोकांना परिपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. तर ते 19 ऑगस्टला आपण सर्व एकत्रित बसून त्याची माहिती लोकांसमोर आपण मांडूया. आणि तुम्ही सर्व लोकांची जे मागणी आलेली आहे त्याचा मान ठेवून आम्ही जे 21 ऑगस्टची जी हिअरिंग आहे ते आम्ही पोस्टपोन करतो. धन्यवाद. चर्चा झाल्यानंतर आणि सर्व लोकांचे शंकांचं निराकरण झाल्यानंतरच या संदर्भातला पुढचं पाऊल टाका. येस येस, मी करतो तसं आदेश करतो. धन्यवाद जिल्हाधिकारी महोदय, धन्यवाद. सो 19 तारखेला या संदर्भात जिल्हाधिकारी महोदय, सगळे संबंधित खात्याचे लोक, आपले लोकप्रतिनिधी, बाधित गावांचे सरपंच याची एक बैठक आयोजित करतात. आणि आत्ता जी 21 तारखेला जनसुनावणी होणार होती त्याचा थोड्याच वेळात ते आदेश काढतील की ही 21 तारखेला होणारी जनसुनावणी ही आता स्थगित करण्यात आलेली आहे. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी सातत्यानं हा जो आवाज उचलला, तुम्ही सगळ्यांनी या संदर्भामध्ये जी जनजागृती केली त्याचं हे यश आहे. फक्त हा त्याचा पुढचा टप्पा आहे की त्याची सखोल माहिती आज तुमच्यापैकी प्रत्येकाकडे, आणि माझा पूर्ण विश्वास आहे की माध्यमं लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि जेव्हा माध्यमं कुठल्याही लोकप्रतिनिधीला असतील, कुठल्याही शासन व्यवस्थेला असतील, कुठल्याही सरकारला असतील, जेव्हा योग्य पद्धतीनं आरसा दाखवण्याचं काम करतात तेव्हा जनहिताच्या दृष्टिकोनातून पाऊल हे नक्की पुढं पडतं. आपण सर्वजण आलात, आपण ही संपूर्ण माहिती समजून घेतली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद. जय शिवराय.